कृष्ण हरी जय जय राम 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 चला टाळ करी चला जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठावरी ठेवोनिया करकठावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठावरी देवोनिया करकटवरे देवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठे कौसुमने विराजित कंठे कौसुमनी विराजित मकर कुंडले तळपती श्रवण चला सर्व भजनी मंडळांना ताबडतोब चला विराजित कंठी कौसुमने विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येते ध्यान आवडे निरंतर येते ध्यान तुळसी हार गळा पितांबर आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पायना श्रीमुख पायना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर वायना श्रीमुख आवडे
कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर आवडे निरंतर याची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर याची ध्यान तुळसी हार कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम कृष्ण 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 हरी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व
सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा वा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम समयासी सादर भावे समयासी सादर भावे देव ठेविल तैसे रहावे देव ठेविल तैसे रहावे समयासी सादर भावे समयासी सादर भावे देव ठेविल तैसे रहावे देव ठेविल तैसे रहावे कोण दिवशी बसून याची म्हणा कोण दिवशी बैसोनी हत्तीवरा कोण दिवशी पालखी सुभेदार कोण दिवशी पायाचा चाकर चालत जावे चालत जावे देव ठेविल तैसे राहावे देव ठेविल तैसे रहावे कोण दिवशी बसून याची म्हणा कोण दिवशी घरात नाही धान्य कोण दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे कोठे साठवावे देव ठेविल तैसे राहावे देव ठेविल तैसे राहावे कोण दिवशी यम येते चालून कोण दिवशी प्राण जाती घेऊन कोण दिवशी स्मशानी जाऊन एकटे रहावे एकटे रहावे देव ठेविल तैसे रहावे देव ठेविल तैसे रहावे कोण दिवशी होईल सद्गुरु कृपा कोण दिवशी चुकती जन्माच्या खेपा कोण दिवशी सावत्याचा बापा कोण दिवशी सावत्याचा बापा दर्शन द्यावे दर्शन द्यावे देव ठेविल देव ठेविल तैसे रहावे समयासी सादर व्हावे समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे रहावे देव ठेविल तैसे रहावे विठोबा रखुमाई
सर्वांनी टाळी वाजून भजन करायचंय. ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा 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 समयाजी सादर भावे, समयाजी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयाजी सादर भावे, समयाजी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविला तैसे राहावे, कोण दिवस येईल समयाजी सादर भावे, देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविला तैसे राहावे, समयासी सादर भावे, 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 देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेविला तैसे राहावे, देव ठेविला तैसे राहावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, सादर भावे, सादर विठ्ठल 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 विठ्ठल
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की संत शिरोमणी भागवत बाबा की विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु भारती बाबा भागवत बाबा महाराज बजरंग बली की तुलसी माते की. विठाला 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 विठाला. देव ठेविल तैसे रहावे कोणे दिवशी बसून हत्तीवर कोणे दिवशी पालखी सुभेदार कोणे दिवशी पायाचा चाकर चालत जावे कोणे दिवशी बसून याची मन कोणे दिवशी घरात नाही धान्य कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे कोणे दिवशी यम येती चालून कोणे दिवशी प्राण जाती घेऊन कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे रहावे कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे समयासी सादर भावे देव ठेविल तैसे रहावे विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षु मंगलाय तनो हरि. महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातुं मणीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथे त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथे दुसरे चरण टाळी 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 त्यांच्या कृपादाने करते विचारू त्यांच्या कृपादाने करते पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. श्री गुरु चरण सरोज रज
निज मन मुकुर सुधारी बरनऊ रघुबर बिमल जसु जो दायक फुलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेस सभिकार। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में। चलो आओ पवन कुमार पधारो हरे कीर्तन में। चलो आओ पवन कुमार पधारो हरे कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाया रे श्याम जी को लाया। राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाया रे श्याम जी को लाया। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरे कीर्तन में। विठ्ठल 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 समयासे सादर भावे देव ठेविल तैसे राहावे। समयासे सादर भावे देव ठेविल तैसे राहावे। आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग कुणाचं आहे म्हणाल तर संत सावता महाराज यांचा हा अभंग आहे। अभंग सावता महाराजांचा आहे। आज आपल्या कीर्तनाचा विषय आहे काळ। आज आपल्या कीर्तनाचा विषय आहे समय आणि आज आपल्या कीर्तनाचा विषय आहे परिस्थिती। परिस्थिती म्हणजेच समय, समय म्हणजेच काळ आणि काळ म्हणजेच परिस्थिती। बघा आपण बोलता बोलता एखाद्या वेळेस एखाद्याला म्हणतो आता त्याची परिस्थिती नाही हो, त्याच्यावर काय वेळ आली हो म्हणतो की नाही? असं बचत गट म्हणतो की नाही? असो तर आज आपल्या समाजाला कोणत्या काळाची गरज आहे, आज आपल्या समयाला, आज आपल्या समाजाला कोणत्या समयाची गरज आहे, आज आपल्या समाजाला कोणत्या परिस्थितीची गरज आहे, ती आज आपण या कीर्तनातून पाहणार आहोत। विठ्ठल विठ्ठल संत नामदेव महाराजांनी कीर्तन करून भगवंताची प्राप्ती करून घेतली। संत नामदेव महाराजांनी कीर्तन करून भगवंताची प्राप्ती करून घेतली। भक्त प्रल्हादाने नामस्मरण करून भगवंताची प्राप्त करून घेतली। गजेंद्राने एक फुल अर्पण करून भगवंताची प्राप्ती करून घेतली। श्रावण बाळाने तपश्चर्या करून भगवंताची प्राप्ती करून घेतली। पतंजलींनी अवघडातील अवघड योगा करून भगवंताची प्राप्ती करून घेतली। वसुदेव देवकीने कठोरातील कठोर यज्ञ करून भगवंताची प्राप्ती करून घेतली। आणि आमच्या संत सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी खुरपून भगवंताची प्राप्ती करून घेतली। सावता महाराजांनी फक्त भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही, संत सावता महाराजांनी फक्त भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही तर स्वतःच्या हात्याने, स्वतःच्या खुरप्याने,
स्वतःची छाती ही चर 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 कापली आणि स्वतःच्या हृदयात देव साठविला हरी जी ही हृदय मंदिरी कर्मण्य का दिवार असते मा खलेशु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू माते संगस्त्व कर्मण. या श्रीमद भगवद्गीतेतील श्लोकामधून आपल्याला हे समजतं की संत सावता महाराजांनी भगवंताची सेवा करून भगवंताची प्राप्ती करून आपलं जीवनच श्लोकमय बनवून घेतलं. आणि अशा या संत सावता महाराजांचा अभंग आज कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल 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 अभंग सावता महाराजांचा आहे. प्रसंग तुलसी विवाहानिमित्तानं आहे. आज या चिकणी गावामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी तुलसी विवाहाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. आणि त्या तुलसी विवाहाच्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा हे माझ्या वाट्याला आली हे मी माझं परम भाग्य समजते. कारण या जागेवरती माझे आजोबा वैकुंठवासी नामदेव बाबा तांबे ते या ठिकाणी कीर्तन करायचे. त्यानंतर माझे वडीलही या ठिकाणी कीर्तन करायचे. आणि आता आमच्या तिसऱ्या पिढीमध्ये मीही या ठिकाणी माझ्या आजोबांच्या जागेवरती कीर्तन करते. मी तर या ठिकाणी असं म्हणेल की कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावल. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा साधावया. आणि आज बाबांच्या जागेवर मला सेवा करण्याचा योग आला. मनपूर्वक सर्व चिकणी मंडळींचे सर्वच वारकरी मंडळींचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आज तुलसी विवाहाच्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा. आता तुलसी विवाह आपण का साजरा करतो? तुलसी विवाह का करतो? दिवाळी झाली की आपण प्रत्येक जण आपापल्या घरी तुलसीचे लग्न करतो की नाही? बचत गट करतो की नाही? मग बोलत जा ना. प्रत्येकाच्या घरी करतो, छोट्या स्वरूपात का होईना करतो. मग तो तुलसी विवाह का करतो? कथा सर्वांनाच माहिती आहे. तर प्राचीन काळामध्ये जालंधर नावाचा एक राक्षस राहत होता. तो राक्षस होता, तो फार पराक्रमी होता, राक्षसवीर होता. परंतु त्याच्या पराक्रमामागचं कारण म्हणजे त्याची पत्नी रुंदा, तिचा पतिव्रता धर्म. प्रसंग सर्वांनाच माहिती आहे. रुंदा ज्यावेळेस जालंधर युद्ध करण्यासाठी गेला त्यावेळेस त्याची पत्नी रुंदा ही भगवान विष्णूंची पूजा करत होती. आणि तिने सांगितलं की तुम्ही जोपर्यंत युद्धावरून माघारी येत नाही तोपर्यंत मी ही पूजा करेल. तुम्ही ज्यावेळेस इथे माझ्यासमोर याल त्यावेळेसच मी ही पूजा बंद करेन. असं म्हणून जरासं जालंधर युद्धासाठी निघाला. युद्धाकडे गेला, युद्ध करू लागला आणि युद्धामध्ये सर्व देवतांना त्रस्त करून टाकलं. सर्व देवता त्रस्त झाले आणि मग भगवान विष्णूकडे गेले. सर्व देवता भगवान विष्णूंना म्हणू लागले, प्रभू या जालंधराने आम्हाला फार त्रस्त केलंय, आता तुम्ही काहीतरी करा, आता तुम्हीच काहीतरी करा. मग भगवान विष्णूंनी थोडासा विचार केला. भगवान विष्णू विचार करू लागले, याची पत्नी तर माझी भक्त आहे आणि ती तर तपश्चर्या करते, मग आता मी काय करू? मग त्यावेळेस भगवान विष्णू समयासी सादर झाले. जी वेळ आली त्या वेळेला कसं टाळून न्यायचं, त्या समयाला कसं सामोरं जायचं हे विचार करू लागले. आणि मग त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी स्वतः त्या जालंधराचं रूप धारण केलं. जालंधराचं रूप धारण करून त्या रुंदाकडे गेले. रुंदा तपश्चर्या करत होती. रुंदा भगवान विष्णूची पूजा करत होती आणि पूजा करता करता तिने बघितलं की जालंधर आला, परंतु तो जालंधर नसून भगवान विष्णू होते. मग तिने बघितलं आणि तिला आठवलं की मी माझ्या पतीला म्हणाले होते की तुम्ही जोपर्यंत माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी ही पूजा बंद करणार नाही.
तोपर्यंत मी ही पूजा बंद करणार नाही. आणि ज्या क्षणी ही पूजा मी बंद करेल त्या क्षणी तिकडे युद्धामध्ये तुमचा वध होईल, तुमचा मृत्यू होईल. आणि मग तिने त्या जालंधरला पाहिलं. मग तिने ती पूजा बंद केली. तिने ती पूजा करणं बंद केलं आणि तिकडे युद्धामध्ये असणारा जालिंदर, तिकडे त्याचा मृत्यू झाला, तिकडे त्याचा वध झाला आणि तो मेला. तर तिथे त्याचं शिर कापलं, त्याचं मुंडकं कापलं, तर ते मुंडकं हिच्या समोर येऊन पडलं. त्या रुंदाच्या समोर येऊन पडलं आणि तिने बघितलं. सर्व प्रकार तिच्या लक्षात आला. आणि मग त्या ठिकाणी तिने भगवान विष्णूंना शाप दिला. भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्ही दगड बनाल. आणि तो दगड म्हणजेच शालिग्राम भगवान. तो दगड म्हणजेच शालिग्राम भगवान. मग भगवान विष्णूंनी सांगितलं, हे बघ वृंदा, हे बघ वृंदा, तू तुळस बनून माझ्याबरोबर राहशील आणि माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना, माझ्याबरोबर तुझा विवाह लावतील त्यांना पुण्य लाभेल. आणि मग त्या ठिकाणी भगवान विष्णू आणि तुलसीचा विवाह झाला. तोच तुलसी विवाह आज आपण या चिकणी गावामध्ये करत आहोत. आणि त्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आणि सेवेसाठी निवडलेला अभंग संत सावता महाराजांचा आहे. विठ्ठल विठ्ठल प्रसंग तुलसी विवाह निमित्ताने आहे. त्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आणि या कीर्तनासाठी साथसंगत करणारे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण महेशजी महाराज वरपे, त्याचप्रमाणे दुसरे मृदुंगाचार्य माझे मोठे बंधू सौरभजी महाराज तांबे, त्याचप्रमाणे आकाश महाराज भारती. एखाद्या ठिकाणी काय काय होतं, एकही मृदुंगाचार्य नसतो. इथं 3-3 मृदुंगाचार्य आहे आपल्याला. 5 आहे. अरे वा, आपल्या या चिकणी गावचं भाग्य आहे. एखाद्या गावामध्ये जर कीर्तनाला गेलं तर एकही मृदुंगाचार्य नसतो, बाहेर गावावरून बोलावं लागतो. आणि आपल्या याच गावामध्ये किती, आमच्या घरात 5 आहे बाबू. आपल्या चिकणी गावामध्ये बरेच मृदुंगाचार्य आहेत. आणखीनही मृदुंगाचार्य तयार हो, ही हनुमंतरायाचरणी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे गायनाचार्य भाऊसाहेब महाराज वरपे, दशरथ महाराज नवले, दत्तात्रय महाराज शिंदे, सुभाषरावजी घुले साहेब, विवेकर साहेब, बाळासाहेब बुगले महाराज, जालिंदर महाराज वरपे, शिवराम दादा वरपे, सगळेच महाराज मंडळी, बाळासाहेब महाराज शिंदे, तुकाराम महाराज कडलग, केरुदादा वरपे, भाऊसाहेब भारती. त्याचप्रमाणे पेटी मास्तर माझे वडील कैलासजी महाराज तांबे, त्याचप्रमाणे 2-2 शूटिंगवाले, त्यांचेही आभार मानते. साऊंड सिस्टीमवाले, साऊंड सिस्टीमही छान आहे, फक्त आवाज चांगला द्या. एकनाथ महाराज वरपे, सुंदर अशी सिस्टीम आहे. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम, त्याचप्रमाणे या ठिकाणी बसलेले सर्वच श्रोते मंडळी, सर्वच श्रोते मंडळींना साष्टांग दंडवत. आणि या ठिकाणी सेवेला प्रारंभ. विठ्ठल 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 अभंग सावता महाराजांचा आहे. संत सावता महाराजांनी समयासी सादर व्हावे असं का म्हटलं? समयासी सादर व्हावे असं का म्हटलं? संत सावता महाराजांनी कधी हत्ती घोडे पालखी असं का म्हटलं? संत सावता महाराजांनी कधी पंचपक्वान्नाचे जेवण तर कधी घरात अन्नाचा कण देखील नाही असं का म्हटलं? संत सावता महाराजांनी यम चालून येतील आणि प्राण घेऊन जातील असं का सांगितलं? यम येतो आणि आपले प्राण घेऊन जातो हे आपल्याला माहिती नाही का? माहिती नाही का? नाही माहिती.
माहिती आहे तरी सुद्धा का सांगितलं? सद्गुरूंची कृपा संत सावता महाराजांनी का सांगितली? तर या पाचही प्रश्न, इकडे लक्ष द्या, या पाचही प्रश्नांची उत्तर मिळाले म्हणजे आपलं कीर्तन सार्थक झालं असं समजायचं. विठ्ठल 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 तर या पाच प्रश्नांची उत्तर आपल्याला दोन पद्धतीने बघता येईल. एक आहे आध्यात्मिक पद्धतीने आणि दुसरं आहे वैज्ञानिक पद्धतीने. ज्यांचा परमार्थावर विश्वास आहे, ज्यांचा अध्यात्मावर विश्वास आहे, त्यांना आध्यात्मिक पद्धतीचे उत्तर समजेल आणि ज्यांचा मोबाईल कम्प्युटरवर विश्वास आहे, ज्यांचा वैज्ञानिकावर विश्वास आहे, त्यांना वैज्ञानिक पद्धतीचे उत्तर समजेल. कारण कसं ज्याची त्याची पद्धत असते, ज्याची त्याची भाषा असते, असते की नाही बरं? असते ना, ज्याची त्याच्या गावाची पद्धत असते. आता आमच्या तिकडे मेल्यावर माणसं जाळतात, इकडं पण का? आपण सर्वजण चिकणी गाव आणि गोंद गाव सर्व नातेवाईकच आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे सारखीच प्रथा आहे. तर ज्याची त्याची पद्धत असते. एक पुढारी डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर साहेब मला माझा रिपोर्ट माझ्या भाषेत मला समजल असा सांगा. डॉक्टर साहेब म्हणाले ठीक आहे. डॉक्टरांनी रिपोर्ट घेतला, पाहिलं आणि विचारलं तुम्ही पुढारी आहात का? हो मी पुढारी आहे. मग ठीक आहे, पुढाऱ्याच्याच भाषेत सांगतो. ठीक आहे सांगा. डॉक्टर रिपोर्टकडे बघून सांगू लागले, हे बघा तुमच्या रिपोर्टनुसार तुमचा रक्तदाब हा घोटाळ्यांप्रमाणे वाढलेला आहे. तुमच्या उजव्या किडनीने पदाचा राजीनामा दिलेला आहे. तुमच्या शरीरातील चरबी ही महागाईप्रमाणे वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रास्ता रोकोप्रमाणे आंदोलने सुरू झालेली आहेत आणि या सर्व गोष्टींचा ताण डोक्यातील पक्षश्रेष्ठींवर पडत आहे आणि त्यामुळे तुमचे हे सरकार बरखास्त होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे घोषणाबाजीप्रमाणे नामस्मरण करायला सुरुवात करा. समजलं का? तुम्हाला पण समजलं? पुढाऱ्यांचं विठ्ठल विठ्ठल बघा आज जगाची परिस्थिती फार चांगली आहे. आज जगाची परिस्थिती फार चांगली आहे आणि आज जगाची परिस्थिती फार वाईट आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हीच म्हणता आज जगाची परिस्थिती फार चांगली आहे. हो जगाची परिस्थिती आज फार चांगली आहे आणि तुम्हीच म्हणतात की आज जगाची परिस्थिती फार वाईट आहे. तर हो आज जगाची परिस्थिती फार वाईट आहे. कसे बघा, आज प्रत्येक माणसाला लाखो रुपये पाहायला मिळतात. आज प्रत्येक माणसाकडे लाखो रुपये आहे. पूर्वीच्या काळामध्ये माणसाला 100 रुपये लवकर बघायला मिळत नव्हते. पूर्वीच्या काळामध्ये माणसांना घालण्यासाठी फक्त 2 ड्रेस असायचे. तसं तर एकच असायचं, पण असला तर 2 असायचे. परंतु आता प्रत्येक माणसाकडे 15-15, 20-20 ड्रेस आहेत. पूर्वीच्या काळामध्ये महिलांकडे फार तर फार 2 किंवा 3 साड्या असायच्या. 2 ते 3 साड्या असायच्या. आता जर एखाद्या लहान्या पोराने जर कपाट उघडलं, कपाटाच बादा आजींच्या बादाच पडतात. कपाटाचा दरवाजा जर उघडला तर साड्या अशा अंगावर येतात. असंच एके ठिकाणी गेलो आम्ही कीर्तनाला. त्या घरामध्ये एक छोटंसं पोरगं होतं, 3-4 वर्षाचं होतं. ते कपाटासमोर गेलं आणि आरशात बघू लागलं आणि आरशात बघता बघता त्या कपाटाच्या त्या खटकी असते ना कपाट उघडण्याची, त्याला पकडलं, लोंब काढलं. जसा दरवाजा उघडला सगळ्या साड्या खाली. ते बुजलं ना, 2 मिनिटं लागली त्याला बाहेर निघायला. वरतीच निघता येईना. मला सांगण्याचा उद्देश एकच आहे की पूर्वीपेक्षा आज प्रत्येक महिलेकडे 50-50 साड्या आहेत.
मावशी तुमच्याकडे किती साड्या आहे बरं? लाल साडीवाल्या मावशी किती आहे तुमच्याकडं? हो यू बाबू असो. विठ्ठल 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 विठ्ठल. पूर्वीच्या काळामध्ये माणसाला मिरची भाकर खायला मिळायची, परंतु आज प्रत्येकाच्या घरामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण असतं. काही काहींच्या घरामध्ये साजूक तुपातील जेवण असतं. पूर्वीच्या काळामध्ये गायना वादनाचे फार कमी जाणकार होते. आत्ताच्या काळामध्ये गायना वादनाचे फार मोठे मोठे आणि फार जाणकार आहे. पूर्वीच्या काळी माणसांना राहण्यासाठी मोडकी तोडकी घरे असायची, झोपडी असायची. परंतु आज जर शहरामध्ये पाहिलं, पुणे मुंबई ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला 50-50, 60-60 मजली इमारती पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळामध्ये 5 एकरामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये 10 एकरामध्ये 5 क्विंटल धान्य निघायचं आणि आता एका एकरामध्ये 10-10 क्विंटल धान्य निघतं. पूर्वीच्या काळामध्ये सुनांना फार त्रास दिला जायचा, महिलांना सुनांना फार त्रास दिला जायचा. आत्ताच्या काळात सुनांना त्रास दिला जात नाही, आता उलट आहे. असं काय उलट आहे ते आपल्याला बघायचं नाही, तुम्ही समजून घ्या. पूर्वीच्या काळामध्ये माणसांची परिस्थिती ही फार गरिबीची आहे आणि आत्ताच्या काळामध्ये सर्वात जास्त गरीब माझ्या माहितीप्रमाणे कोणीच राहिलं नाही. पूर्वीच्या काळामध्ये सुशिक्षित माणसे कमी होती, आत्ताच्या काळामध्ये जवळपास सर्वच माणसे ही सुशिक्षित आहेत. म्हणून आत्ताचा काळ फार चांगला आहे की नाही? बचत गट आहे की नाही? आहे, लक्ष आहे ना तुमचं? मग जाऊ द्या. म्हणून आत्ताचा काळ फार चांगला आहे. आता दुसरी पद्धत, आत्ताचा काळ फार वाईट आहे. कसा बघते? पूर्वीच्या काळामध्ये माणसाकडे आजारच नव्हते. पूर्वीच्या काळामध्ये माणसांना आजारच नव्हते. आजच्या जगामध्ये आजार नाही असा माणूसच शिल्लक राहिलेला नाही. प्रत्येक माणसाला आजार आहे. पूर्वीच्या काळामध्ये भ्रष्टाचार तर सोडाच, पण भ्रष्टाचाराचं नाव देखील नव्हतं आणि आत्ताच्या काळामध्ये भ्रष्टाचार नाही असं क्षेत्र शिल्लक राहिलेलं नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. पूर्वीच्या काळामध्ये खून, मारामाऱ्या, दरोडे यांची संख्या फार कमी होती, परंतु आत्ताच्या काळामध्ये खून, दरोड्यांची संख्या फार वाढलेली आहे. पूर्वीच्या काळात 6 महिन्यातून एखादा ॲक्सिडेंट होत असायचा, बरोबर की नाही? 6 महिन्यातून एखादा ॲक्सिडेंट व्हायचा आणि आज जर आपण तालुक्याच्या ठिकाणी पाहिलं तर रोज एकही ना ॲक्सिडेंट होतो. पूर्वीच्या काळामध्ये माणसांना मोबाईल नव्हते. आत्ताच्या काळामध्ये माणसांकडे मोबाईल आले. त्या मोबाईलच्या सहाय्याने माणूस दिल्लीतील माणसाबरोबर क्षणात बोलू लागला. कॉल लावला की लागला फोन, तो माणूस कुठेही असो. आजच्या काळामध्ये दिल्लीतील माणसाबरोबर माणूस क्षणात बोलू लागला, पण 4 चौघात बसलेला माणूस त्या मोबाईलमध्ये इतका गुंतला की तो आपल्या पत्नीबरोबर बोलायचं विसरला, आपल्या मुलांबरोबर बोलायचं विसरला, आपल्या नातेवाईकांबरोबर बोलायचं विसरला आणि आई वडिलांचा तर विषयच नाही. अहो, पूर्वीच्या काळामध्ये आई वडील म्हणजे देव वाटायचे. पूर्वीच्या काळामध्ये आई वडील म्हणजे देव वाटायचे, देव. आणि आजच्या काळामध्ये त्याच आई वडिलांचं भेव वाटतंय आपल्याला. आई वडील म्हणजे नुसती उठाठेव वाटतात. ज्या आई वडिलांनी काबाड कष्ट करून, रात्रीचा दिवास करून, रक्ताचे पाणी करून आपल्याला एवढं मोठं केलं आणि तेच मुलं मुली आज पळून जाऊन लग्न करतात. काय वाटत असेल त्या आई बापांना? काय वाटत असेल त्या आईच्या जीवाला? 9 महिने आपल्या मुलीला पोटात वाढवलं आणि तीच मुलगी 20 वर्ष तिचा सांभाळ केला आणि तीच मुलगी 1 वर्षामध्ये भेटलेल्या मुलाबरोबर निघून जाते. अहो, शेवटी त्या आईला घोटभर पाणी पाजायला सुद्धा ती मुलगी येत नाही. आपल्या गावात नाही, पण अशा बऱ्याच गावामध्ये घटना घडलेल्या आहे.
आई वडिलांचा मृत्यू झाला तर मुलं मुली बघायला सुद्धा येत नाही. अशीच एक दुःखित अंतकरणाची माता एका गीतामधून आपले जे भाव आहेत ते प्रगट करते. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीव जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन पाजले बाळा, तुला नाही पाणी पाजले. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ घशाला. मी तुला पाहून डोळे लावले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुला नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुला नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. आई वडिलांचा ज्यावेळेस अंतकाळ जवळ येतो त्यावेळेस मुलं मुली आपल्या आई वडिलांना घोडवर पाणी पाजायला सुद्धा येत नाही. म्हणजे ही आजची परिस्थिती आहे. ही आजची परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही बघा, कोणतंही घर असलं ना, त्या घराच्या कोपऱ्यावरती ओट्यावरती आजी किंवा आजोबा नाही तर दोघंही बसलेले असायचे. बाहेरून जर कोणी पाहुणा आला ना, पहिलं त्या आजीच्या आणि आजोबाच्या पाया पडायचं आणि मग ते आजोबा आजी घरात घेऊन जातात. मी ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस शाळेतून यायचे, माझे आजोबा म्हणजेच नामदेव बाबा ओट्यावरती बसलेले असायचे. शाळेतून आल्याच्या नंतर दप्तर त्यांच्याकडे फेकायचं, आल्याच्या नंतर दप्तर त्यांच्याकडे फेकायचं आणि त्यांच्या मांडीवर जाऊन बसायचं. मी 10वी पर्यंत शाळेतून आल्यावर त्यांच्या मांडीवर बसायचे. म्हणजे आजोबा आजी आई वडील कितीही म्हातारे असले तरीही आपल्याला फार मोठा आधार असतो त्यांचा. परंतु आज बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मुलं मुली आई वडिलांना सांभाळत नाही. पूर्वीच्या काळामध्ये आश्रमांची संख्या जास्त होती. पूर्वीच्या काळामध्ये आश्रमांची संख्या फार प्रमाणात होती. आत्ताच्या काळामध्ये वृद्धाश्रमांची संख्या जास्त आहे. मग सांगा मला, आत्ताचा काळ चांगला आहे का? सर्वांनी मोठ्याने सांगा, आत्ताचा काळ आहे का चांगला? मग आधी कसं म्हणले होते, हाय. भगवान कहते हैं, मैं विधाता होकर भी विधि के विधान को टाल नहीं सका. लक्ष्यपूर्वक ऐका, मैं विधाता होकर भी विधि के विधान को टाल नहीं सका. मेरी चाहती राधा मुझे चाहती थी मीरा. मेरी चाहती राधा मुझे चाहती थी मीरा, पर मैं हो गया रुक्मिणी का. समयासी सादर भावे देव ठेविल तैसे रहा. विठाल विठाल सूर्यवंशी घराण्यामध्ये एक राजा झाला. त्याचं नाव माहिती नाही असा एकही माणूस इथे बसलेला नाही. राजा हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्राला स्वप्न पडले. स्वप्नामध्ये आपलं सर्व राज्य विश्वामित्रांना दान दिलं. दान दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी विश्वामित्र हरिश्चंद्र राजाकडे आले. राजन, तू मला स्वप्नामध्ये जे राज्य दिलेलं आहे ते तू मला दान दे.
राजा म्हणाला, हो महाराज, मी तुम्हाला स्वप्नामध्ये राज्य दिलेलं आहे, घ्या हे राज्य तुम्ही. आणि ते राज्य देऊन टाकलं. याला म्हणावं धर्मनिष्ठता, याला म्हणावं एकनिष्ठता. आपल्याला सुद्धा एक धर्म माहिती आहे की नाही? आपण शाळेमध्ये प्रार्थना म्हणायचो ना, कोणती बरं? खरा तो एकाची धर्म जगाचे बांध कोरावे. बरोबर ना? आपल्याला हा धर्म माहिती आहे, जगाचे बांध कोरायचे. शेजाऱ्याचा बांध करू करू त्याला बांध ठेवीत नाही, पण त्याचा बांध काय कोरायचं सोडत नाही. असो, याला धर्मनिष्ठ म्हणत नाही. राजा हरिश्चंद्र स्वतःच्या हिताला जागा होता. राजा हरिश्चंद्र धर्मनिष्ठ होता. मग त्याने ते राज्य दान देऊन टाकलं. जागृतीत विश्वामित्रांना राज्य दान दिलं. मग विश्वामित्र म्हणाले, अरे राजन, कोणतेही दान हे दक्षिणेशिवाय पूर्ण होत नाही. तू आधी काहीतरी दक्षिणा दे. अगोदर तू काहीतरी दक्षिणा दे. मग दक्षिणा देण्यासाठी त्या राजा हरिश्चंद्राने स्वतःच्या मुलासहित आणि बायको सहित काशीच्या बाजारामध्ये विकलं. काशीच्या बाजारात विकलं आणि डोंबाच्या घरी पाणी वाहू लागला. स्मशान घाटावरती प्रेते जाळू लागला. एक दिवस ती तारामती राणी, त्या तारामती राणीने आपल्या बाळाचं प्रेत घेतलं, रोहिदासाचं प्रेत घेतलं आणि स्मशान घाटावरती निघाली. परंतु रस्त्याने जाताना काही लोकांनी तिला हडळ समोर मारलं. हडळ समजून मारलं, अरे ही हडळ आहे, ही जिवंत मुले खाती, मारा हिला. परंतु कशी बशी त्यांच्या तावडीतून सुटली, स्मशान घाटावरती गेली आणि तिथे त्या प्रेत जाळणाऱ्याला सांगू लागली की माझं एवढं प्रेत तुम्ही जाळा. मग प्रेत जाळणारा कर मागू लागला. कोण होता प्रेत जाळणारा? मोठ्याने सांगा, कोण होता प्रेत जाळणारा? कोण होता तो? मुलगा, त्याचाच मुलगा. कोण होती ती राणी? त्याचीच पत्नी. स्वतःच्या मुलाकडे, स्वतःच्या मुलासाठी आपल्या पत्नीकडे कर मागावा लागत आहे. यालाच म्हणायचं समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहा. ज्या नवरा बायकोने एकमेकांबरोबर विवाह करून, एकमेकांबरोबर लग्न करून कितीतरी दिवस आयुष्य सोबत घालवलं आणि तेच दोघं राजा राणी आज एकमेकांना ओळखत नाही. राजा कर मागू लागला तर तारामती राणी म्हणू लागली, अहो मला तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे आता काहीच नाही, मी काय देऊ तुम्हाला? परंतु राजा म्हणू लागला, तुझ्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ना, त्या मंगळसूत्रातील 2 मणी मला काढून दे. मग तिने विचार केला. तिने विचारलं, तुम्हाला माझ्या गळ्यातील मंगळसूत्र दिसतं? माझ्या गळ्यातील मंगळसूत्र तुम्हाला दिसतं? हो दिसतं. खरंच दिसतं? हो खरंच दिसतं. हे ऐकल्याच्या नंतर ती तारामती राणी म्हणाली, हे बघा, तुम्हाला जर खरोखर माझ्या गळ्यातील मंगळसूत्र दिसत असेल तर तुम्ही दुसरे तिसरे कोणीही नसून माझे पती राजा हरिश्चंद्र आहात. आणि हा मेलेला जो बाळ आहे तो आपला रोहिदास आहे आणि मी तुमची पत्नी तारामती आहे. मग त्या ठिकाणी त्यांच्या परीक्षेची पराकाष्ठा झाली आणि दोघेही राजा राणी एकमेकांच्या गळ्यात पडून ढसढसा रडू लागले. शेवटी त्यांच्या परीक्षेची पराकाष्ठा झाली आणि सर्वांनी देवांनी मिळून, सर्व देवतांनी मिळून, विश्वामित्रांनी मिळून त्यांचं राज्य त्यांना परत दिलं. त्यांचा मेलेला मुलगा जो होता रोहिदास, तोही त्यांना परत दिला, तोही आशीर्वादासहित दिला. या चरित्रातून आपल्याला काय संदेश मिळतो? या चरित्रातून आपल्याला एवढाच संदेश मिळतो, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. आणि हेच सावता महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरण. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे,
समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. हा होता राजा हरिश्चंद्राचा पहिला काळ. राजा हरिश्चंद्र समयासी सादर झाला, समयासी सादर होता. परंतु आज जगामध्ये माणूस समयाला सादर व्हायला तयार नाही. आज माणूस समयासी सादर व्हायला तयार नाही. आज प्रत्येक माणूस सुख शोधतोय. कोण कशात सुख शोधेल, कोण कशामध्ये सुख शोधेल, पण प्रत्येक जण आज सुखाच्या शोधामध्ये आहे. आज प्रत्येक माणूस सुख शोधतो, धनामध्ये सुख शोधतो, ऐश्वर्यामध्ये सुख शोधतो. ऐश्वर्या म्हणजे ऐश्वर्या नावाची मुलगी नाही बरं का, नाही तर मग गोंधळ होईल फार मोठा. आज प्रत्येक माणूस धनामध्ये सुख शोधतो, पैशामध्ये सुख शोधतो, ऐश्वर्यात सुख शोधतो. परंतु ऐश्वर्यामध्ये मिळणारे सुख, धनामध्ये मिळणारे सुख, संपत्तीमध्ये मिळणारे सुख हे चिरकाल टिकणारे नाही, हे चिरकाल टिकणारे नाही. सूर्यवंशी घराण्यातील राजा दशरथ, राजा दशरथांना 4 मुलं होती. कोणती कोणती बरं, पटकन सांगा, कोणती कोणती? वा, त्यांचं एकट्यांचंच लक्ष आहे वाटतं कीर्तनाकडे. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे 4 मुलं होते. या चारही मुलांमध्ये अत्यंत गुणवान मुलगा कोण होता? राम. तर या 4ही मुलांमध्ये अत्यंत गुणवान मुलगा होता राम. राम कधीच खोटं बोलला नाही, रामाने कधीच खोडी केली नाही, रामाने कधीच चोरी केली नाही. विठ्ठल राजा दशरथांनी श्री गुरु वशिष्ठांच्या सल्ल्याने रामाचा राज्याभिषेक करायचं ठरवलं. प्रभू श्री रामचंद्रांचा राज्याभिषेक ठरला. दुसऱ्या दिवशीचा मुहूर्त निघाला, प्रसंग सर्वांनाच माहिती आहे. परंतु कैकेयीचे 2 वर होते. कोणते कोणते? पटकन सांगायचं, आपल्याकडे टाइम कमी राहिला आता. कोणते कोणते? रामाला वनवास आणि भरताचा राज्याभिषेक. तर बघा, भरताचा राज्याभिषेक आणि रामाला 14 वर्षाचा वनवास. जो रथातून चालणार होता त्याला पायी वनवासात चालावं लागलं. जो राजा होणार होता त्याला वनवासी व्हावं लागलं. आणि हेच सावता महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणातून. कोणे दिवसी बैसोनी हातीवर, हातीवर, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणी रची पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, कोणी दिवसी पायाची चांगरी, चालत जावे समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे. कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर, चालत जावे. संत सावता महाराजांनी पालखी सुभेदार, पायाचा चाकर असं का सांगितलं? तर सावता महाराज सांगतात की तुम्ही ज्या संपत्ती, धन, पैशाच्या ज्या जाळ्यामध्ये अडकलेले आहात, पैसा, धन, संपत्तीच्या ज्या मोहामध्ये अडकलेले आहात, त्या मोहातून, त्या मायेतून तुम्ही बाहेर निघा. कारण हे पैसा, धन, संपत्ती चिरकाल टिकणारी नाही. म्हणून पैशाच्या धुंदीतून तुम्ही बाहेर निघा. सावता महाराज सांगतात की पैसा, धन, संपत्ती हे करत बसू नका. पैसा, धन, संपत्ती हे करत बसू नका. कारण हे जीवन केव्हा संपून जाईल याचा पता लागत नाही.
कारण आपल्याला हा जो देह मिळालेला आहे, आपल्याला हे जे जीवन मिळालेलं आहे, हे आपल्याला भगवंताच्या भजनाकरिता मिळालेलं आहे. आपल्याला पैसा धन संपत्ती साठवण्यासाठी मिळालेलं नाही. आणि आपण आपलं हे अनमोल जीवन आपण जर पैसा धन संपत्तीच्या मध्ये घालवून टाकलं तर आपण भगवंताचं भजन केव्हा करायचं? प्रत्येक क्षणाला जर आपल्याला पैसा पैसा धन धन संपत्ती जर आठवत असेल तर भगवंताचं भजन केव्हा करायचं? तर ते भगवंताचं भजन आत्ता करायचं, या तुळशी विवाहाच्या निमित्ताने करायचं, आपल्या या कीर्तनामध्ये करायचं. म्हणून भजन करण्यासाठी सर्वांनी एकदा हात वरती घ्या. ज्यांना ज्यांना दोन हात आहेत त्यांनी हात वरती घ्या, ज्यांना नाही त्यांनी खालीच राहू द्या. इकडं माग बसलेल्या पारावर बसलेले मला दिसतात बरं सर्व. इकडं महिला मंडळ बचत गट सगळ्यांनी हात वरती घ्या. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 ज्या महिलांना हार घालायचा आहे हार भरपूर आहे. चला विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा 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 विठोबा
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमाई 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 विठोबा रखो जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमा 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 ये हार नहीं, आपका प्यार है और आपके प्यार के सामने मेरी हार है। कीर्तन तर मी सांगत होते की माणसाने पैसा धन संपत्तीच्या मागे लागू नये. माणूस जर पैसा धन संपत्तीच्या मागे लागला तर तेच पैसा धन संपत्ती केव्हा निघून जाईल बरं. ते पैसा धन संपत्ती निघून तर जाईलच, ते निघून जाईलच, परंतु त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढं काही आहे, जेवढं काही धनधान्य आहे, जेवढं काही आहे ते सर्वच्या सर्व घेऊन जाईल. आणि हेच सावता महाराज सांगतात भंगच्या, वर कोणी मैचोने वर कोणे दिवसी घरात नाही अन्न कोणी देवचे घरात नाही दान कोणे दिवसी द्रव्याची साठवण कोणी देवची द्रव्याची साठवण साठवित जावे समयाची सादर व्हावे समयाची सादर व्हावे समयाचे दादर व्हावे समयाचे दादर व्हावे. कोणे दिवशी बसून याची म्हण, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे. आपण जर या सर्व मोहामध्ये या मायाजाळामध्ये जर या ठिकाणीच दंगून गेलो, गुंतून गेलो, तर आपण भगवंताचा परमार्थ केव्हा करायचा. परमार्थ म्हणजे काही जास्त नाही, फक्त हातामध्ये माळ घ्यायची आणि त्या भगवंताचा जप करत बसायचं. आपण सर्व चिकणीकर एवढे भाग्यवान आहोत, एवढे भाग्यशाली आहोत, भागवत बाबांसारख्या अशा मोठ्या संतांचा सहवास आपल्याला लाभला. त्यांच्या पावन भूमीमध्ये, त्यांच्या पावन नगरीमध्ये आपण राहतो, हे आपणा सर्वांचंच भाग्य आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मलाही सेवा करण्याचा योग मिळाला, हे तर मी माझं परम भाग्य समजते. कृताकृत्य झाली, इच्छा केली ते पावलो. कारण मलाही माहिती आहे की इथे सेवा केल्याच्या नंतर मला कीर्तन मिळो अगर ना मिळो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कारण एक ना एक दिवस यमराज येणार आहे आणि मला घेऊन जाणार आहे, पण केव्हा येणार आहे मलाही माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. कोणे दिवसी यम येतील घेऊन कोणी देवची यम येतील चालून कोणे दिवसी पंची कोण कोणे
कोणे दिवशी प्राण जाते घेऊन, कोणे दिवशी स्मशाने जाऊन एकटे राहावे. यम येणारच आहे, प्राण घेऊन जाणारच आहे, तर मग आपण काय करायचं? तर आपण सद्गुरूंची पूजा करायची, सद्गुरूंच्या चरणावरती भक्ती करायची, सद्गुरूंच्या चरणाची लगन लावली पाहिजे. कोणे दिवसी होईल कोणे दिवसी होईल सद्गुरु कृपा. कोणे दिवसी चुकतील जन्म मरण खेपा. कोणे दिवसी चुकतील कोणे दिवसी सावत्याच्या बापा. कोणे दिवसी सावत्याच्या बापा. कोणे दिवसी सावत्याच्या बापा. कोणे दिवसी सावत्याच्या बापा. दर्शन द्यावे समयाची सादर वाले. समयाची सादर वाले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ना तरी बालक वो बडा बोली का वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करुणी माऊली जे जेवे. झालेली सेवा पांडुरंगरायाच्या प्रभूच्या चरणी अर्पण करते. अक्षदा वाटून द्या. झालेली सेवा भागत बाबांच्या चरणी, भारती बाबांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे झालेली सेवा माझे आजोबा वैकुंठवासी नामदेव बाबा तांबे यांच्याही चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेले सर्वच भाविक भक्त, सर्वच वारकरी मंडळी, त्याचप्रमाणे सर्वच टाळकरी मंडळी, सर्वच गायनाचार्य मंडळी, दोन्ही तिन्ही सगळेच मृदुंगाचार्य, पेटी मास्तर, विनेवाले बाबा, त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीमवाले, शूटिंगवाले, सर्वच या ठिकाणी बसलेले सर्वच श्रोते मंडळी, सर्वांचे आभार मानते. आता या ठिकाणी आपल्याला तुळशीचं लग्न करायचं आहे, मग त्याच्यासाठी अक्षदा वाटायच्या आहे. अक्षदावाल्यांनी पटापटा अक्षदा वाटायच्या आहे. बोलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. करा क्षमा अपराध महाराज. का म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया. करा क्षमा अपराध महाराज.